डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात एका लग्नाची पुढची गोष्ट आणि असेन मी नसेन मी या नाटकाच्या तिकिटाच्या पहिल्या 2-3 रांगात तिकीट खिडकी उघडण्यापूर्वीच बुक होण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकाराची काही नाट्यरसिकांनी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांच्याकडे तक्रार केली आहे। राम गणेश गडकरी रंगायत नाट्यगृहाचं नूतनीकरण सुरू असल्यामुळे हिरानंदानी मिडोज येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात मराठी नाटकांचे प्रयोग होत आहेत। नाट्यगृहाच्या नियमानुसार प्रयोगाच्या 4 दिवस आधी नाट्यगृहातील पहिल्या 5 रांगांची तिकीट विक्री सुरू होते, तर मागील रांगांमधील तिकीट फोन बुकिंग आणि ऑनलाईन पद्धतीने विक्री केली जातात। त्यानुसार 30 एप्रिल रोजी होणाऱ्या एका लग्नाची पुढची गोष्ट आणि 1 मे रोजी होणाऱ्या असेन मी नसेन मी या नाटकाची तिकीट काढण्यासाठी पाचपाकाडीतून काही नाट्यरसिक पुढील रांगेचे तिकीट मिळवण्यासाठी सकाळी 7:30 नंतर पोहोचले। सकाळी 8:30 वाजता दोन्ही नाटकाच्या बुकिंगसाठी खिडकी उघडल्यावर 1ली ते 4थी पर्यंतच्या रांगेतील मध्यवर्ती ठिकाणचे तिकीट बुक झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं। दोन्ही नाटकाच्या बुकिंग खिडकीवर अशी स्थिती होत होती। त्यावेळी काही रसिकांनी विचारणा केल्यावर एका लग्नाची पुढची गोष्टची तिकीट दामले यांनी गेस्टसाठी ठेवली असल्याचं सांगण्यात आलं। तर असेन मी नसेन मी या प्रयोगाची पहिल्या 2-3 रांगातील तिकीट फोन बुकिंगवर बुक झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं। प्रत्यक्षात नियमानुसार फोन बुकिंगच्या माध्यमातून 6व्या रांगेतील तिकीट बुक केली जात असल्याचं समजतं। या प्रकाराबाबत काही नाट्यरसिकांनी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांच्याकडे तक्रार केली। महापालिकेच्या दोन्ही नाट्यगृहात तिकीट बुकिंगसाठी निश्चित नियमावली करण्याची गरज आहे। कामातून विरंगुळा म्हणून वेळ काढणाऱ्या सामान्य नाट्यरसिकालाही त्याच्या पसंतीच्या रांगेत नाटक पाहण्याचा अधिकार आहे। त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी, तसंच नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत अशीही त्यांनी मागणी केली आहे। या प्रकारासंदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदन दिलं जाईल, असं माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी सांगितलं। घोडबंदर सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलीनीकरण करत असताना अस्तित्वातील स्ट्रॉम वॉटर ड्रेन आणि नवीन स्ट्रॉम वॉटर ड्रेन जोडले नसल्यानं पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा न होता पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन घोडबंदर परिसर पाण्याखाली जाण्याची भीती महापालिकेनं व्यक्त केली असून त्या संदर्भात पत्रव्यवहार करून MMRDAला धोक्याची जाणीव करून दिली आहे। पावसाळ्यात महापालिकेच्या रस्त्यांऐवजी इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवर खड्डे पडतात, परंतु त्याचं खापर हे महापालिकेवर फोडलं जातं। त्यातही महापालिकेकडूनच त्या रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातल्याचं चित्र ठाण्यात दरवर्षी पाहायला मिळत असतं। त्यामुळे ठाणे महापालिकेनं आता MMRDA आणि मेट्रोला पत्र धाडलं असून पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीची कामं करून घ्यावीत, तसंच इतर उपाययोजना करावीत अशी मागणी केली आहे। त्यातही घोडबंदर सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलीनीकरण करत असताना अस्तित्वातील स्ट्रॉम वॉटर ड्रेन आणि नवीन स्ट्रॉम वॉटर ड्रेन जोडले नसल्यानं पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा न होता पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेनं केला आहे। अक्षय तृतीया हा दिवस सौभाग्य, समृद्धी आणि शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो। या पार्श्वभूमीवर ठाणे, मुंबईसह राज्यभरातील सराफा बाजारांमध्ये सोन्याच्या खरेदीला मोठा प्रतिसाद मिळतोय। ग्राहकांनी सकाळपासूनच सोन्याचे दागिने, नाणी, बिस्किट आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी सराफा दुकानांमध्ये गर्दी केली आहे। महागाईच्या पार्श्वभूमीवरही नागरिकांनी पारंपरिक श्रद्धेनुसार सोन्याची खरेदी केली। सराफा व्यावसायिकांनी यावर्षीही मागणीला चांगला प्रतिसाद मिळत असून महिलांच्या दागिन्यांपासून ते गुंतवणूकीसाठीच्या 24 कॅरेट सोन्याच्या वस्तूंना मागणी वाढल्याचं सांगितलं। अनेक दुकानांनी या खास दिवशी विशेष सवलती आणि ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित केलं। सोन्याच्या किमतीत चढ उतार असतानाही शुभमुहूर्त म्हणून सोनं खरेदी करणं ही परंपरा कायम असल्याचं चित्र पाहायला मिळालं। उत्तर प्रदेशातील अयोध्येत कपड्याचं दुकान चालवणारा सराईत आरोपी मोहम्मद कय्यूम मोहम्मद युनुस हाशमी या दुकानाच्या मागच्या खोलीत MDचं उत्पादन करून ठाण्यात वितरित करत असल्याचा पर्दाफाश झालाय। मुंब्रा पोलीस ठाण्याच्या पथकानं 67.20 लाखाच्या 336 ग्रॅम MDसह अटकेतील आरोपी देवेश कुमार रामकिशोर श्यामकिशन शर्मा
यानं दिलेल्या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकानं उत्तर प्रदेशात जाऊन कपड्याच्या दुकानाच्या मागे सुरू असलेला कारखाना उद्ध्वस्त करत मोहम्मद कय्यूम, मोहम्मद युनुस हासमी याच्यासह बिपिन बाबूलाल पटेल याला बेड्या ठोकून यूपी पोलिसांच्या मदतीनं कारखान्यातील कच्चा माल, साहित्य आणि 1 किलो 148 ग्रॅम MD असा 2,30,49,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले. यंदाच्या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. MD, चरस, गांजा, कोकेन यांसारख्या अंमली पदार्थांच्या तस्करीचं केंद्रस्थान अंमली पदार्थ तस्करांनी बनवलं होतं. ठाणे पोलिसांनी धडक कारवाई करत अंमली पदार्थ तस्कर यांच्यासोबत विक्री करणाऱ्या आणि अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांच्या विरोधात ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाणे गुन्हे शाखा यांना अंमली पदार्थ तस्करांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिल्यानं पोलीस पथकानं धडक कारवाई सुरू केली. अवघ्या 336 ग्रॅम MD सह मुंब्रा पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या आरोपीनं MD बनवणाऱ्या यूपीतील कारखान्याची माहिती दिली. अंमली पदार्थ विरोधी पथकानं यूपीत जाऊन धडक कारवाई करत MD कारखाना चालवणाऱ्या सराईत आरोपीसह MD बनवणारा उच्च शिक्षित रसायनशास्त्रातला शिक्षित आरोपीलाही बेड्या ठोकण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक यशस्वी झाले. या अनुषंगाने आतापर्यंत आपण 3 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि जे मूळ ठिकाण आहे जिथं कारखाना होता MD बनवण्याचं ते कारखाना देखील आपण कायदेशीररित्या पंचनामा करून सील केलेला आहे. तिथलं सर्व साहित्य जप्त केलेलं आहे. या अनुषंगानं पोलीस आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कुठे असे अंमली पदार्थ विक्री होतात त्याचा आम्ही मुळापर्यंत किंवा अधिक सखोल तपास करून MD किंवा अशा प्रकारचे जे अंमली पदार्थ बनवण्याचे कारखाने आहेत, तयार करण्याचे कारखाने आहेत त्या ठिकाणी पोहोचून अधिक प्रभावीपणे आणि परिणामकारक अशी कारवाई आम्ही करत आहोत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आनंद दिघे साहेबांच्या मृत्यूचा मुद्दा दर निवडणुकीला घेतला जातो. त्या मुद्द्यावर चर्चा होते. या चर्चेनंतर सहानुभूतीच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकल्या जातात. त्यानंतर दिघे साहेबांच्या मृत्यूचा विषय बाजूला टाकला जातो. तुम्ही केवळ स्वार्थासाठी राजकारण करता असा आरोप आनंद दिघे यांचे पुतणे तसंच ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शिंदे गटावर केलाय. माजी खासदार राजन विचारे यांच्या चरई येथील कार्यालयात ठाकरे गटाच्या वतीनं बुधवारी सायंकाळी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केदार दिघे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी केदार दिघे यांनी शिंदे गटावर आरोप केले. तुमच्याकडे एवढीच ताकद आहे, अनुभव आहे, संपत्ती आहे तर तुम्ही ठाणेकरांचे प्रश्न का सोडवू शकला नाहीत, असा सवालही दिघे यांनी उपस्थित केलाय. केवळ निवडणुका आल्या की यांना शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची आठवण होते. मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर आनंद दिघे यांच्या नावानं प्रवेशद्वार होते. हे प्रवेशद्वार आता कुठे गायब झाले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दिवंगत आनंद दिघे यांच्या नावानं करण्यात येणाऱ्या स्मारकाचाही यांना विसर पडलाय असंही त्यांनी सांगितलं. ठेकेदार काळ्या यादीत आहेत, त्यांना कामं दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. घोडबंदर भागात पाण्याचा प्रश्न आहे, त्याबाबत कोणतंही उत्तर मिळत नाही असंही दिघे यांनी सांगितलं. विरोधकांनी कितीही फोडाफोडी केली तरी मूळचा शिवसैनिक कुठेही हलला नाही. तो शिवसैनिक आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहे असाही त्यांनी दावा केला. जे गेले त्यांच्यावर नोकरी आणि व्यवसायाच्या कारणास्तव दबाव होता. या दबावापोटी या लोकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा आरोपही दिघे यांनी केला. सध्या उन्हाळ्याची झळ सर्वांना जाणवते. सूर्य आग ओकत आहे
अंगाला चटके लागून जीव कासावीस होतोय. ही माणसांची अवस्था आहे, तर वन्यजीव प्राण्यांची काय स्थिती असेल याचा आपण विचारच करू शकत नाही. अशीच काहीशी अवस्था येऊर मधील वन्य प्राण्यांची होते. जंगलातील सांबर, हरिण, माकडे, वानर हे मनुष्य वस्तीजवळ पाण्याकरता येऊ लागले. या दिवसा जंगलाच्या आतील भागात असलेले नैसर्गिक पाणवठे हे पालापाचोळा, गाळ, माती यांनी बंद झालेले असतात. वन्यजीव आपली तहान भागवण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांवर अवलंबून असतात. नद्या, तलाव, नैसर्गिक झरे किंवा पाऊस जमा होणारी ठिकाणे. काही प्राणी विशेषतः उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात लांब अंतरापर्यंत प्रवास करतात आणि मानवी वस्त्यांजवळ पाणी शोधतात. म्हणूनच जंगलातील बुजलेले पाणवठे खुले करण्यासाठी स्वराज्य सामाजिक संस्था ठाणे व जीवोहम ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच वनविभाग यांच्या सहकार्याने पहिला टप्पा चिंबीचे पाणी येथील नैसर्गिक पाणवठा माती, दगड, गोटे, पालापाचोळा आदी काढून खुला करण्यात आलाय. असं जंगलात काही ठिकाणी बुजत असलेले पाणवठे असून ते पावसाआधी खुले करण्याचा प्रयत्न असल्याचं जीवोहम ट्रस्टचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वर शिरसाट यांनी सांगितलंय. जेणेकरून जंगलातील वानर, माकड, भेकर, ससे, हरिण, सांबर, बिबटे व इतर पशुपक्षी यांची पाण्यासाठीची वणवण थांबेल. स्वराज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय देवकर, परेश परब, विजय सामंत, प्रशांत सातपुते, प्राणीमित्र तसेच जीवोहम ट्रस्टचे सदस्य ज्ञानेश्वर शिरसाट, समीर डिके, वीरेंद्र सावंत, रवी दिवा, तेजेंद्र पोटे या सर्वांच्या सहकार्याने सदर उपक्रम यशस्वी करण्यात आलाय. शालेय परीक्षा संपून सुट्ट्या जाहीर झाल्याने सदरच्या उपक्रमात 3 बाल सदस्यही सहभागी झाले होते. तसेच RFO मयूर सुरवसे साहेब यांचे मोलाचं मार्गदर्शन मिळालंय. वन विभागाचे इतर कर्मचारी यांची देखील साथ मिळाली आहे. ठाण्यातील देवरामनगर बाळकुम नाका येथील श्री साईबाबा मंदिराचा 25वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त 1 मे रोजी सायंकाळी साई पालखी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजक माजी नगरसेवक संजय भोईर यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मंदिरात साई चरित्र पारायण तसेच शिवशक्ती याग यज्ञ तसेच मंदिरामध्ये येणाऱ्या साई भक्तांसाठी महाप्रसाद भंडारा आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी बाळकुम परिसरात साईबाबांच्या भव्य पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर, युवा सेनेचे विकेश भोईर यांसह बाळकुमवासीय व साई भक्त मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मिरवणुकीमध्ये वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ, ढोल ताशे, ब्रास बँड पथक, डीजेच्या तालावर फिरकणारे साई भक्त तसेच या मिरवणुकीमध्ये मुख्य आकर्षक ठरले ते अघोरी नृत्य. हे नृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली. यावेळी बाळकुम परिसरात एका जत्रेचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच साईंच्या चरणी दर्शनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, मनोज शिंदे या आदींसह ठाणे शहरातील विविध ठिकाणांहून नागरिक दर्शनासाठी गर्दी केली होती. महाराष्ट्र शासन व भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या कार्यालयीन मूल्यमापन 100 दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे राज्यभरातून प्रथम क्रमांकावर आले. या मोहिमेअंतर्गत शासकीय कार्यालयांचे कामकाज, कार्यक्षमता, पारदर्शकता, जनतेशी संवाद साधणे, जनतेस वेळेवर सेवा देणे आदी विविध घटकांवर आधारित मूल्यांकन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कामकाजात गुणात्मक सुधारणा घडवून आणले. यामध्ये विशेष प्रयत्नशील राहणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली कार्यालयाने 92 गुणांसह राज्यात सर्वोच्च स्थान पटकावलंय. या यशाचं श्रेय जिल्हा परिषद ठाणेचे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आहे. वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभलंय. माननीय मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री महोदयांच्या अपेक्षित लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक प्रशासन तयार करण्यासाठी त्या 100 दिवसांमध्ये विशेष प्रयत्न करण्यात आले व अशाच प्रकारे यापुढेही काम अविरत सुरू राहील
व नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हा परिषद सदैव प्रयत्नशील राहील, असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितलंय। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विजनमधून 100 दिवसांचा जो कृती आराखडा देण्यात आला होता त्याची सांगता 16 एप्रिल रोजी झाली आणि त्यानंतर सर्व प्रकारचे जे शासनाचे डिपार्टमेंट्स आहेत त्यांचं मूल्यमापन हे केंद्र शासनामार्फत जी त्रयस्थ संस्था आहे QCI त्यांच्या मार्फत हे करण्यात आलं आणि त्याचा रिझल्ट हा 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी आज जाहीर करण्यात आला। त्यामध्ये जिल्हा परिषद कॅटेगरीमध्ये ठाणे जिल्हा परिषदेला प्रथम मानांकन मिळालेलं आहे। तर यामध्ये जवळपास 10 मुद्द्यांबाबत आणि त्यामधील 37 बाबींबाबत मूल्यमापन करण्यात आले होते। त्यामध्ये विविध मुद्द्यांचा समावेश होता। या सर्वच मुद्द्यांमध्ये 100 मार्काचं जे गुणांकन होतं त्यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यामध्ये नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा असतील, वेबसाईट असेल, कार्यालयातील स्वच्छता असेल, त्याच्यानंतर वेबसाईटचं किंवा आपल्या सर्व नस्त्यांचं निंदणीकरण असेल, या सर्व बाबतींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला। कर्मचाऱ्यांना AIचं प्रशिक्षण देण्यात आलं, ग्रीव्हन्स रिट्रेसल करण्यात आलं, सुकर जीवनमान करण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात आले आणि येणाऱ्या नागरिकाला एक उत्कृष्ट सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करण्यात आले। यामध्ये आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि इतर सर्व आमचे वरिष्ठ अधिकारी असतील यांचं मार्गदर्शन वेळोवेळी प्राप्त झालेलं आहे।